हे माझ्या अर्ध्या चेहऱ्याला काय झालंय हे आपण बघूया, पण त्याआधी समर स्पेशल एक रिफ्रेशिंग रेसिपी बघूया। सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून त्याची साल काढायची आणि मग त्याचे छोटे छोटे असे तुकडे करायचे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेली कैरी, पुदिना आणि खडीसाखर घालून बारीक वाटून घ्यायचं। त्यानंतर सगळं गाळून घेऊन यामध्ये पाणी ऍड करूया। मग घालूया चवीनुसार मीठ, जिरे पूड आणि सब्जा। झटपट असं कैरीचं सरबत तयार झालं। आता तसंच पटापट डल चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा आणूया। सगळ्यात पहिले मी अप्लाय करते मॉइश्चरायझर, मग लावते फेसेस कॅनडा स्ट्रोब क्रीम। ही क्रीम सुपर कॉम्फी आहे, फक्त ब्लेंड करायचं आणि फ्लॅट स्किन पासून ते ग्लास स्किन पर्यंतचा रिझल्ट इन्स्टंट मिळवायचा। तर मॉइश्चरायझर लावल्यानं इन्स्टंट ग्लो येत नाही, पण स्ट्रोब क्रीमनं रेडियंट आणि नॅचरल ग्लो येतो। यामध्ये असलेल्या हायलोरॉनिक ऍसिड आणि शिया बटरमुळे स्किनला इन्स्टंट हायड्रेशन मिळतं आणि ही क्रीम तुम्ही प्रायमर, मॉइश्चरायझर आणि हायलायटर म्हणून सुद्धा वापरू शकता। आता मी लावते फेसेस कॅनडा कॉम्फी ऑलिव्ह लिपस्टिक। हा शेड आहे कोकोआ क्रश। हे लिपस्टिक ट्रान्सफर प्रूफ तर आहेच, शिवाय हे आपण आय शॅडो आणि ब्लश म्हणून सुद्धा वापरू शकतो। आणि असा होता हा इन्स्टंट ग्लो वाला माझा फायनल लुक कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हे दोन्ही प्रोडक्ट टॅग केले आहेत, तिथून तुम्ही परचेस करू शकता।